राधा, मी तुला सांगितलं होतं, तू त्याला माझ्यावर सोपवतेस, पण मी त्याला माझ्याप्रमाणे प्रोफेशनली हँडल करणार. तिथे दयामाया नाही, कारण तुला अपेक्षित असलेला रिझल्ट त्याच वेळी मिळू शकतो. हो, मला जाणीव आहे त्याची, पण त्याच्याकडे टॅलेंट. येस, टॅलेंट आहे त्याच्यात, नक्कीच आहे, पण त्या टॅलेंटची किंमत अजून त्याला कळली नाहीये. ती ज्या दिवशी कळेल तो त्याचा दिवस. आता त्याला पैशांची गरज आहे, म्हणून मी केलेले सगळे अपमान सहन करतोय. पण राधा, आज तो मला काहीतरी वेगळाच वाटला. तुला ज्या ट्रान्सफॉर्मेशनची अपेक्षा आहे त्या बदलाच्या जवळ जातोय, जाणवलं मला. तो प्रचंड तणावाखाली होता राधा. हर्ट झाला होता, आणि आजच काय तो सोक्षमोक्ष लावायचा असं ठरवलं होतं त्याने. मला वाटतं राधा, सौरभचा निर्णय झालाय आणि तो त्याच्या वाटेवर निघालाय. पण ही वाट त्याला तुझ्यापासून खूप लांब घेऊन जाऊ शकते, कारण या रस्त्यावर आपोआप मिळणाऱ्या ग्लॅमरच्या झगमगाटात तो पूर्णपणे हरवून जाईल. या ग्लॅमरचा मोह आतापर्यंत कोणालाच आवरता आला नाहीये राधा. या ग्लॅमरच्या समुद्रात एकदा का तो बुडाला तर तो कायमचा तुझ्यापासून तुटेल. त्याला थांबवायचं असेल तर आत्ता, तू म्हणत असशील तर मी आत्ताच्या आत्ता त्याला कामावरून काढून टाकते, आणि मग तो तुझ्याकडे येईल. बिकॉज ही लव्स यू. आता जो काही निर्णय आहे तो तुला घ्यायचा आहे राधा. सौरभचं प्रोफेशनल लाईफ का तुमचं पर्सनल लाईफ? चॉइस इज योर्स. आपल्या घरावरती जे संकट आलंय त्याकरता मी मदत करू शकतो. आपलं जे 10 कोटींचं कर्ज आहे. तुम्हाला खरं सांगू का, घरावर कोणतंही कर्ज संकट आलेलं नाहीये. काय? हो, ती सगळी मी रचलेली गोष्ट. म्हणजे? मी सांगतो. हो, ते म्हणते ते बरोबर आहे. सौरभला जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी आणि केदारला वटणीवर आणण्यासाठी हा उपाय तिने योजला. त्यात तिने करमरकर वकील साहेबांची आणि निकम साहेबांची मदत घेतली. त्या दोघांना साथीला घेऊन तिने हा संपूर्ण डाव रचला होता. आता मला जर सांगितलं नसतं तर म्हातारा धक्का बसून मरेल की काय अशी तिला भीती वाटली, म्हणून तिने मला तेवढं विश्वासात घेऊन सगळं सांगितलं. आणि मला काय सगळं हवंच होतं. कुठल्याही बापाला आपली मुलं सुधारण्याशी मतलब असतो, त्यामुळे मी तयार झालो. काय शब्दांचे फटकारे आतापर्यंत भरपूर हाणले मी दोघांना, काही उपयोग झाला नाही.
सरळ मुलं असतात ना, त्यांचं आयुष्य पटकन मार्गी लागतं. पण हे नाठाळ असतात ना, यांना खऱ्या चापकाचेच फटके मारावे लागतात. शब्दांच्या फटकाराने काही उपयोग होत नाही. म्हणून म्हटलं सीमाचा उपाय जो काय आहे त्याला आपणही पाठिंबा द्यावा. म्हणून आम्ही दोघांनी मिळून हे सगळं रचलं. आता वाईट एवढंच वाटतंय की आमची रंजू आणि जावई हेही त्याच्यामध्ये भरडले जात आहे. पण आता इलाज नाही त्याला काही. आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की ही गोष्ट आता फक्त आपल्या तिघांमध्ये राहू देत. नाही म्हणजे सॉरी, पण प्लीज सरिता ताईंना सुद्धा नका सांगू. काय गार्गी त्यांची मुलगी आहे. आपल्या मुलीला सांगायचा मोह होईल त्यांना, म्हणून म्हणते. माफ करा पण प्लीज. नाही सांगणार, नाही सांगणार. पण खरं सांगू सीमाताई, तुम्ही या घराकरता तुमच्या परीने खूप धडपडताय. हो, सून आणि लेख असं दुहेरी नातं आहे ना तिचं.
आणि हो बाय द वे, त्या रेवती इनामदारकडे सुद्धा तुझ्या बायकोनेच शब्द टाकला होता तुझ्यासाठी. मला प्लीज सांग, मला इथे जॉब मिळावा याच्यासाठी राधानी रेवतीला सांगितलं होतं का? हो. माहिती नसेल तुला, पण एक प्रसिद्ध चित्रकार आहे मी. तुझ्यासारखा रेवतीच्या मागे चहा घेऊन फिरणारा बॉय नाहीये. नेक्स्ट वीक मध्ये राधा अमेरिकेला चालली, कायमची, तुला सोडून. तू केसर, तू आय एम सो हॅपी. किती दिवसांनी भेटतेस मला. तुला भेटायची खरंच गरज होती. आय एम सो हॅपी. I'm so happy. ही तू मला मारलेली शेवटची मिठी आहे सौरभ. कारण मैत्रीची जरी असली तरी यापुढे मला मिठी मारण्याची चूक करू नकोस. कारण माझं लग्न झालंय. नाही म्हणजे माझा नवरा खूप चांगला आहे, त्याच्या मनात वाकडा विचार नाही येणार. पण आता मलाच नकोय तुझं प्रेमही आणि तुझी मैत्रीही. केसर, खूप झुरलीये मी सौरभ तुझ्यासाठी. खूप वाट बघितली, खूप सहन केलं, पण तू नाही कदर केलीस. ना माझ्या प्रेमाची, ना आपल्या मैत्रीची. आणि आता तीच वेळ तुझ्यावर ओढवली. प्रेम प्रेम म्हणून तिच्या मागे धावत होता आणि तिने तुला बरोबर बाजूला केलं. सो काय ठरलं तुझं? त्याला त्याच्या ठरलेल्या मार्गावर चालू दे. तो जर तुमच्या परीक्षेत खरा ठरला तर त्याला सपोर्ट करा. मोठं होऊ दे त्याला, खूप मोठं होऊ दे. ओके, येते मी.
पण जाण्यापूर्वी आणखीन एक गोष्ट, आता तुझा आणि माझा संबंध इथेच संपला. कारण आपण जर संपर्कात राहिलो तर तू 1000 वेळा मला सौरभ बद्दल विचारणार. आणि व्हेरी फ्रँकली राधा, माझ्याकडे एवढा वेळ नाहीये. माझ्या आयुष्यात तू माझ्यावर उपकार केले होतेस, ज्याला तू कर्तव्य म्हणतेस. आता मी तुझ्यावर एक उपकार करणार आहे, ज्याला मी कर्तव्य नाही म्हणणार. कारण माझ्यासाठी ते फक्त एक डील आहे. एक डील ज्याचा मलाही फायदा आहे आणि सौरभला सुद्धा. त्यामुळे आजपासून सौरभ माझ्यासाठी तुझा नवरा नाही, एक आर्टिस्ट आहे, फक्त एक टॅलेंटेड आर्टिस्ट. सो नो हार्ड फिलिंग्स. ओके, बाय and take care. राधा, काय केलंस ग तू? हे एका शब्दानं माझ्याशी बोलावंसं वाटलं नाही तुला? आता उद्या खरंच सौरभ तुझ्यापासून दूर गेला तर? कसा झालायस तू सौरभ? कसा होतास आधी? वारा होतास, वारा. आणि आता एक खचलेला, रडलेला आणि हरलेला मुलगा झालायस तू. कोणामुळे माहितीये? राधामुळे. अरे किती वाईट वागली ती तुझ्याशी. प्रेग्नन्सी सारखी एवढी आनंदाची आणि महत्वाची बातमी तिने किती उशिरा दिली तुला सौरभ. कोणास ठाऊक का? रागावू नको सौरभ, पण ते बाळ तरी तुझं आहे की नाही कोणास ठाऊक. केसर, रागावू नकोस असं म्हटलं होतं मी. रागावू नकोस. आय एम सॉरी सौरभ, पण पुरती वाट लावली तुझी राधानी. आणि राधानीच कशाला? सीमा वहिनी पण काही कमी नाहीये सौरभ. माझा तर रागराग करायचीच ती, पण तुलाही सोडलेलं नाहीये तिने. सौरभ सौरभ असं सतत जप करते, पण नेहमी ती केदारचीच बाजू घेते. अरे ज्या केदार आणि गार्गीमुळे सगळं रामायण घडलं ते घरात आरामात राहतात, आणि तू वणवण करतोयस. तू बाहुलं झालाय सीमा वहिनींच्या हातचं. सॉरी, फक्त सीमा वहिनीच नाही तर तिघींच्याही हातचं. सीमा वहिनी, राधा आणि रेवती. रेवती इनामदार हे सुद्धा राधाचंच प्याद आहे, आणि राधाच्याच सांगण्यावरून रेवती तुला टॉर्चर करतीये. आणि तू मात्र तू त्या तिघींचेही अजूनही तळवे चाटत बस फक्त. घाबरट. केसर बास.
बास